इकडे राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी यानंतर एक खुशखबर आहे। येत्या 8 दिवसात लाडक्या बहिणींचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक लोकप्रिय योजना आहे। महिलांना 2100 रुपयांची वाढीव मदत कधी देणार असे प्रश्न विचारले। लवकरच लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार असल्याची घोषणा केली आहे। प्रस्ताव ठेवण्यात आला। तत्वता मान्यता मानधन वाढीच्या संदर्भामध्ये देण्यात आलेली आहे। मंत्रिमंडळातील सर्व सहकार्यांनी या ठिकाणी या प्रस्तावाला तत्वता मान्यता दिलेली आहे। साधारणपणे त्याच्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा आम्ही लवकरच निर्गमित करत आहोत। गेल्या अनेक दिवसांपासूनची त्यांची ही मागणी होती। हप्त्याचं जे वितरण आहे त्याची सुरुवात केली 3 दिवसामध्ये गेलेला आहे। आजही पहाटेच्या वेळेला काही डिस्बर्समेंट्स डीबीटी झालेले आहेत। त्या संदर्भातला सविस्तर आकडा हा संध्याकाळपर्यंत येईल, पण साधारणपणे 1 कोटी महिलांना जो आहे तो या 3 दिवशी जो आम्ही लाभ वितरित केला, डीबीटी केला, त्याच्यामध्ये गेलेला आहे। आणि याच्यामध्ये स्क्रुटिनी अभावी ज्या महिलांना लाभ मिळाला नव्हता त्यांना 4500 चा लाभ वितरित झालाय। अजूनही अनेक महिला अशा आहेत ज्यांचा आधार सीडिंग झालेला नाहीये आणि म्हणून त्या पात्र असून सुद्धा आधार सीडिंग न झाल्यामुळे त्यांना लाभ मिळत नाहीये। आम्ही आजही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसमोर हा अहवाल ठेवला की त्या जिल्ह्यामध्ये त्या पालकमंत्र्यांनी आधार सीडिंग मुळे ज्या महिला लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये अधिक लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे। 5 दशकातून पहिल्यांदाच जर महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून महायुतीच्या सरकारने जर ही योजना आणली असेल तर याचं स्वागतच प्रत्येक स्तरावरून होत आहे। ज्या महिलांना लाभ मिळत आहे ते निश्चितपणाने आनंददायी आहेत। आम्हाला अनेक वेळेला आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये गावामध्ये जातो। आज प्रत्येक आठवड्याला इतक्या मोठ्या संख्येने सक्सेस स्टोरीज या योजनेच्या संदर्भातल्या सुद्धा येत आहेत की ज्या महिलांना लाभ वितरित होत आहे त्यांनी चांगल्या पद्धतीनं काही त्यांचा रोजगार किंवा व्यवसाय छोट्या पद्धतीनं सुरू केलेल्याचं सुद्धा अनेक सक्सेस स्टोरीज आहेत। आणि कुठे ना कुठेतरी विरोधक यामुळेच एक धास्ती घेतलेली आहे। काही अर्ज जे आहेत ते बाद झालेले पाहायला मिळतात। अर्ज बाद झालेले नाहीयेत। खरं तर महायुतीची एक सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे। याची ई-केवायसी ची प्रक्रिया ही साधारणपणे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झाली होती आणि त्याला पहिल्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये जवळपास 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता। मग वाढवून आणखीन 2 महिने दिला, आणखीन 2 महिने त्याच्यामध्ये वाढ झाली आणि असा 8-10 महिन्यांचा कालावधी हा ई-केवायसी साठी दिला होता। आणि ही ई-केवायसी प्रक्रिया ही फक्त ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये नाहीये, तर ज्या राज्याच्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या योजना आहेत म्हणजे डीबीटीच्या योजना आहेत ह्या सगळ्यांमध्ये ई-केवायसी प्रक्रिया केली जात असते। आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त ई-केवायसीचा नाही, यात ई-केवायसीचे काही महिला असतील ज्यांनी ई-केवायसी केलेली नसेल इतक्या मुदतीत सुद्धा तेही आहेत। काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचा म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता। त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला तर त्या जवळपास एक 11, 11.5, 12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे। याच्यात 4.5 पावणे 5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत, जे वयाचा निकष आहे तर त्यामध्ये असतील। त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14-14.5 हजार असतील। त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे, त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत। तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते याचाही घेत होते, तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे। याच्यात सुद्धा काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी ई-केवायसी करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे। आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिनी ई-केवायसी केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये। त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी असतील, मंत्रिमंडळ असेल याच्यानी आपण ती ज्यांनी ई-केवायसी केलेली आहे पण त्यांचा कदाचित काही कारणास्तव टेक्निकल अडचणीमुळे लाभ बंद झाला असेल ती आम्ही करतोय। काही अशा आहेत ज्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना ह्या दोन्ही मधून जे लाभ घेत होते ते छाननीमध्ये कट झालेले आहेत, पण त्यांना दोन्हीपैकी एका योजनेचा कंपल्सरी लाभ हा आपण देणारच आहोत। त्याच्यामुळे जे अशा बाय डिफॉल्ट दोन्हीकडे लाभ घेत होते आणि दोन्हीकडनं त्यांची नावं कट झालेली आहेत
त्यांना दोन्हीपैकी एका योजनेमध्येच तरी 100% त्याचा शासकीय ह्या योजनांचा लाभ हा मिळणार आहे. काही आरटीओच्या संदर्भामध्ये तक्रारी केलेल्या आहेत. यातल्या 80 लाखामधल्या जवळपास 3-3.25 लाख हे आरटीओचे आहेत, ज्यांचे वाहनं आहेत पण ते लाभ घेत होते. हा एक 6-8 महिन्यापासून डेटा मिळालेला आहे, असा कन्सॉलिडेट करून आहे. पण त्यातल्याही काही लाभार्थ्यांनी म्हटलंय की आमच्या नावाने म्हणजे निवेदनं आलेली आहेत की आमच्या नावाने कुठलंही वाहन नाहीये, तर त्याची फेरतपासणी होईल. तर त्या पद्धतीनं आहे. आणि साधारणपणे ज्यांनी ई-केवायसी चुकवलेली होती त्यांना 30 एप्रिल पर्यंतची मुदत ही देण्यात आलेली होती दुरुस्ती करण्याची. त्यामुळे असं आहे. आणि अजून सुद्धा फेब्रुवारी-मार्च महिन्याचा लाभ हा आम्ही गेल्या आठवड्यापासून वितरित करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे हा आकडा किती असेल म्हणजे वितरित केल्यानंतर हा 7-8 दिवसाच्या कालावधीमध्ये लक्षात. नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची अशी बातमी आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की अवघे 2 ते 3 दिवसापूर्वी राज्य सरकारने आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये मे महिन्याचे 1500 रुपये हे जमा करण्यात आलेले आहेत. आणि आता लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा लागलेली आहे, ते म्हणजे जूनच्या हप्त्याची. आणि आता या संदर्भात पुन्हा एक मोठी गोड बातमी आलेली आहे. ती गोड बातमी म्हणजे आता लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता हा 1500 रुपयाचा नसून हा हप्ता 2100 रुपयांचा मिळणार आहे. आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी ही गोड बातमी लाडक्या बहिणींसाठी दिलेली आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलाच असेल. या व्हिडिओमध्ये आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे हे नेमके काय म्हणाले आहेत ते तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तर बघितलंच असेल. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आता तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याचे 1500 रुपये नसून जून महिन्याचे 2100 रुपये हे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आणि इथून पुढचे सर्व हप्ते हे 1500 रुपयाचे नसून 2100 रुपयाचे असणार आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आता वटपौर्णिमा जवळ आलेली आहे. आणि या वटपौर्णिमेला राज्य सरकारकडून महिला व बालविकास विभागाकडून गोड बातमी मिळणार आहे. ती गोड बातमी म्हणजे वटपौर्णिमेला मिळणार जूनचा 2100चा हप्ता. म्हणजेच आता जून महिन्याचे 1500 रुपये नसून 2100 रुपये हे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे वटपौर्णिमे या दिवशी मिळणार आहे. आणि लाडक्या बहिणीसाठी ही गोड बातमी असणार आहे. आणि या सणाचं हे गिफ्ट हे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर लाडक्या बहिणीसाठी ही अतिशय महत्त्वाची अशी बातमी आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सर्वांनाच आता कळलेलं आहे की जून महिन्याचे 2100 रुपये हे तुमच्या खात्यामध्ये वटपौर्णिमेला जमा होणार आहेत. तर लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या योजनेची माहिती कळेल व त्यांनासुद्धा हे 2100 रुपये त्यांच्या खात्यामध्ये कमी जमा होतील हे सुद्धा त्यांना कळेल. तर लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा माहिती कळेल. आणि तुम्ही जर का आपल्या या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.